वैद्यकीय व्यवसायाकरिता शैक्षणिक पात्रता नसताना बेकायदेशीरपणे डॉक्टर उपाधी लावून सर्वसामान्य नागरिक व प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील एका बोगस डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुषार देवेंद्रनाथ रॉय, वय वर्ष 42, राहणार गंगाधर नगर किसान संकुलाच्या शेजारी MIDC सोलापूर असं बोगस डॉक्टराचं नाव आहे। याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवकांत श्रीनिवास चिप्पा, वय वर्ष 47, राहणार दाजीपेठ चिप्पा रेसिडेन्सी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी सांगितलंय की तुषार रॉय हा कुमटा नाका हुडको कॉलनी येथे बकुल क्लिनिक नावाचा दवाखाना चालवत होता। डॉक्टर नसताना सर्वसामान्यांना डॉक्टर असे सांगून उपचार करत असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागास मिळाली। या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाचे अधिकारी हे पथकासह बकुल क्लिनिक येथे तपासणी करण्यासाठी गेले। याचवेळी तुषार रॉय हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 1961 नुसार त्यांची वैद्यकीय व्यवसायाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता नसल्याचं व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक व्यवसाय नसल्याचं आढळून आलं। याशिवाय शैक्षणिक पात्रता नसताना देखील बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यावसायिक प्रॅक्टिस करून ते डॉक्टर उपाधी लावून सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करत असल्याचं आढळून आले। सर्वसामान्य रुग्ण व महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार रॉय विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत।